श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त. बघा, येत्या मंगळवारी म्हणजेच 5 मेला अंगारक चतुर्थी आहे. जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते ना, त्याला अंगारक योग असं म्हणतात आणि याच तिथीला ज्येष्ठा कृष्ण चतुर्थी असं देखील म्हटलं जातं. तर येत्या मंगळवारी म्हणजेच परवा दिवशी अंगारक चतुर्थी आहे आणि या चतुर्थीला जर का तुम्ही अगदी प्रभावशाली असा हा उपाय जर केला ना, तर खरंच सांगते या उपायाचा खूप लोकांना फायदा झालेला आहे. खूप लोकांना याचा अनुभव आलेला आहे. त्यामुळे या अंगारक चतुर्थीपासून तुम्हाला हा उपाय करायचा आहे. उपाय कोणता आहे, कसा करायचा, सर्व काही माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तुमच्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या निष्ठा या युट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. आता अंगारक चतुर्थी ही संकष्ट चतुर्थीच असते, पण ती जेव्हा मंगळवारी येते ना, त्याला आपण अंगारकी असं म्हणतो. आणि मंगळवारचा दिवस हा शक्ती, धैर्य आणि मंगल ग्रहाशी संबंधित असतो. त्यामुळे या दिवशी गणपतीची उपासना केल्यास अनेक पटीने आपल्याला पुण्य मिळत असतं. आणि भगवान गणेश हे विघ्नहर्ता आहेत. आपण कुठलंही शुभ कार्य करत असलो तरी आपण गणपती बाप्पाच्या नावाने शुभ कार्याची सुरुवात करत असतो, कारण की त्या कार्यामध्ये अडथळे, विघ्न येऊ नयेत म्हणून आपण गणपती बाप्पाच्या नावानेच कुठल्याही कार्याची सुरुवात करत असतो. आणि जर का अंगारक चतुर्थीला गणपती बाप्पाची आपण घरामध्ये पूजा केली, सेवा केली, तर आपल्या घरातील विघ्न दूर होतात, नकारात्मकता दूर होते आणि मनाला शांतता देखील लाभते. तर आता अंगारक चतुर्थीला भरपूर जण उपवास करतात, व्रत करतात. पण बघा, मी असं नाही म्हणते की तुम्ही उपवास कराच किंवा करू नका. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल शारीरिक, किंवा मग तुम्ही प्रेग्नेंट असाल तर तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल. सगळ्यात महत्वाचं काही असतं, आपलं मन शुद्ध असणं हे खूप जास्त महत्वाचं असतं. त्याच्यामुळे तुम्ही मन शुद्ध ठेवा आणि कुणाबद्दल वाईट विचार करू नका आणि गणपती बाप्पाची उपासना करत राहा. आणि उपवास करू शकत असाल, तुम्हाला काही प्रॉब्लेम नसेल तर तुम्ही नक्की उपवास करा, कारण की अंगारक चतुर्थीचा उपवास जर केला ना तर तुम्हाला बाकीच्या सगळ्या चतुर्थ्या या दिवशी घडतील. त्याच्यामुळे अंगारक चतुर्थीचा उपवास नक्की करावा. पण काही अडचण असेल तर नाही केला तरी चालेल. अंगारक चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून अंघोळ शुशुभ्र होऊन, अंघोळ करून नवीन चांगले कपडे परिधान करायचे आहे, देवपूजा करायची आहे. गणपती बाप्पांना तुम्हाला जलाभिषेक करायचा आहे आणि जलाभिषेक करताना ओम गण गणपती नमः असा मंत्र तुम्हाला बोलायचा आहे. आणि ते जे काही पाणी आहे ते आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीला थोडं थोडं का होईना प्राशन करायला द्यायचं आहे. आणि त्यासोबतच सगळ्यात महत्वाची अशी आपल्याला सेवा काय करायची आहे, तर ही सेवा खूप जास्त प्रभावशाली आहे. 120 दिवसाची सेवा आहे बघा ही. जवळजवळ तुम्हाला 4 महिने सरळ लागू शकतात. 4 महिन्यापेक्षा जास्तही या सेवेसाठी वेळ लागू शकतो, कारण की या 120 दिवसाच्या सेवेमध्ये आपल्याला मासिक धर्म येऊ शकतो किंवा काही विटाळ वगैरे असं काही आलं तर आपल्याला ही सेवा अशी बंद करून नव्याने सुरुवात नाही करायची आहे. ते दिवस फक्त आपल्याला काउंट नाही करायचे आहेत. त्या दिवसामध्ये तुम्हाला ती सेवा नाही करायची आहे. त्याच्या पुढचे दिवस तुम्ही आणि पहिले दिवस काउंट करून टोटल 120 दिवस अशी सेवा करायची आहे. तर ही सेवा पहिल्या दिवशी ना तुम्ही, म्हणजे आता हे अंगारक चतुर्थीला तुम्ही सुरुवात कराल तर पहिल्या दिवशी गणपती बाप्पाच्या मंदिरात जाऊनच तुम्ही या सेवेला सुरुवात करा. याच्यासाठी तुम्हाला काय लागणार आहे तर दुर्वा म्हणजेच हराळी, कोणी त्याला दुर्वा बोलतं, कोणी हराळी बोलतं. त्यासोबत विड्याची पानं, डाळिंब, लाल फूल आणि नारळ, आणि हे सर्व घेऊन तुम्हाला मंदिरात जायचं आहे, गणपती बाप्पाला अर्पण करायचं आहे. आणि सोबतच काय बोलायचं आहे तर कोणता मंत्र आहे, हा खूप असा शक्तिशाली मंत्र म्हणजे मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. मंगलमूर्ती विघ्नहरा दुरित नाशना कृपा करा. हा मंत्र तुम्हाला 121 वेळा बोलायचा आहे. असं लगातार तुम्हाला 120 दिवस लगातार, म्हणजे मध्ये काही प्रॉब्लेम आला तर तुम्ही ते दिवस स्किप करून पुढे लगातार चालू करू शकता. पण खरंच खूप जास्त असा प्रभावशाली हा मंत्र आहे. त्यामुळे या मंत्राची सेवा तुमची कोणतीही व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही नक्की या मंत्राची सेवा करावी. शेअर करा, कमेंट करा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.